आजच्या मॅथमॅटिक्सच्या लेक्चरमध्ये आपण मायनर्स कोफॅक्टर्स ऑफ एलिमेंट्स ऑफ अ स्क्वेअर मॅट्रिक्स पाहणार आहे. समजा ए इज इक्वल टू A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33 हा एक मॅट्रिक्स तुम्हाला 3x3 ऑर्डरचा दिलेला आहे. यामध्ये मायनर ऑफ A11 म्हणजे पहिल्या एलिमेंटचं मायनर आपल्याला लिहायचं आहे. इथे मायनर ऑफ A11 हे M11 असं लिहिलं जाते आणि हे लिहिण्याकरिता इथे पहिला रो आणि पहिला कॉलम हा या मॅट्रिक्समधला एलिमिनेट करायचा. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम जर आपण एलिमिनेट केला तर इथे आपल्याला ही 4 एलिमेंट्स मिळतील. ते आहेत A22 A23 A32 आणि A33. हे जे आहेत रिमेनिंग 4 एलिमेंट्स यांचा एक डिटर्मिनंट लिहायचा आहे आणि त्याला सॉल्व करायचं आहे. तो जो राहील इथे त्याचा रिझल्ट राहील जो काही याला सॉल्व केल्यानंतर जसं A22 इंटू A33 असं राहील मायनस A32 इंटू A23 असं राहील. तो जो रिझल्ट आहे तो रिझल्ट आपण इथे लिहिला. आता इथे हे झालं मायनर. म्हणजे आपण काय केलं पुन्हा पहा. मायनर ऑफ A11 काढण्याकरिता 1 1 म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम एलिमिनेट करायचा. उरलेले 4 एलिमेंट्स जे आहेत त्यांचा एक डिटर्मिनंट लिहायचा. त्या डिटर्मिनंटला सॉल्व करायचं म्हणजे तुम्हाला M11 मिळेल. M फॉर मायनर ऑफ A11 म्हणजे M11. आता यावरून आपल्याला कोफॅक्टर काढायचं आहे. कोफॅक्टर ऑफ A11 याचा अर्थ त्याला आपण C11 असं लिहितो आणि ते आहे -1 याला पॉवर 1+1. इथे तुम्हाला 1+1 असं लिहायचं आहे. आता 1+1 म्हणजे 2 होईल. -1ला पॉवर 2 म्हणजे ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह होते. म्हणून तुम्हाला इथे C11 हे M11 मिळेल. M11 म्हणजे हा जो डिटर्मिनंटची ही जी व्हॅल्यू आलेली आहे ती व्हॅल्यू राहील इथे. म्हणजे कोफॅक्टर ऑफ A11 इज C11 अँड इट इज M11. आता इथे मायनर ऑफ A12 म्हणजे इथे फर्स्ट रो आणि सेकंड कॉलममधला हा एलिमेंट. म्हणून पहिला रो आणि दुसरा कॉलम हा एलिमिनेट करायचा. रिमेनिंग जे एलिमेंट्स आहेत ते लिहायचे. रिमेनिंग एलिमेंट्स इथे राहतील A21 A23 म्हणून A21 A23 त्यानंतर A31 आणि A33 A31 आणि A33 असं मिळेल. आणि याचासुद्धा जो रिझल्ट राहील तो तुम्ही इथे लिहायचा आहे. त्याला कॅल्क्युलेट करायचं. A21 इंटू A33 आणि A31 इंटू A23 ह्या प्रॉडक्टमधून हा प्रॉडक्ट मायनस करायचा. तो रिझल्ट इथे तुम्हाला मिळेल. आता पुन्हा इथे आपण मायनर ऑफ A12 काढलं जे आपल्याला M12 मिळालं. आता इथे कोफॅक्टर ऑफ A12 ते राहील C12. इथे 12 असेल तर इथे 12 लिहिलं. C फॉर कोफॅक्टर. इथे -1ला पॉवर 1+2 असेल. आता 1+2 ही पॉवर आहे 3. -1ला ऑड पॉवर म्हणजे निगेटिव्ह म्हणून इथे मिळेल -M12. म्हणजे इथे जी M12ची व्हॅल्यू आलेली आहे त्याची निगेटिव्ह व्हॅल्यू इथे राहील. आता इथे ह्याच पद्धतीने पहा M13. मी आता इथे डायरेक्ट लिहिणार आहे. M13 म्हणजे काय मिळेल. पहिला रो तिसरा कॉलम एलिमिनेट करा. पहिला रो तिसरा कॉलम एलिमिनेट केला तर A21 A22 A31 A32 असं मिळेल. म्हणून A21 A22 आणि A31 A32 असं मिळेल. हा जो आहे हा तुम्हाला सॉल्व करायचा आहे. म्हणजे इथे पुन्हा A21 इंटू A32
ह्या पद्धतीने एक वेळ लिहून देतो मी A21 इंटू A32 मायनस A31 इंटू A22 असं मिळेल. हे M13 राहील. आता यावरून कोफॅक्टर C13 लिहायचं आहे. इथे असं लिहायचं कोफॅक्टर ऑफ A13 म्हणजे C13 हे या पद्धतीने वर जसं लिहिलेलं आहे. आणि आता इथे -1ला पॉवर 1+3 इथे M13 असं मिळते. -1ला पॉवर 4 म्हणजे हे पॉझिटिव्ह येईल म्हणून इथे तुम्हाला M13 अशी हीच व्हॅल्यू मिळेल. आता इथे M13 म्हणजे M11 झाला, M12 झाला, M13. आता इथे M21 म्हणून इथे मी M21 लिहिणार आहे. M22 म्हणजे सेकंड रो आहे, फर्स्ट कॉलम आहे. सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम एलिमिनेट करायचं आहे. उरलेले एलिमेंट्स राहतील A12 A13 ते इथे लिहिलं A12 A13. आता इथे सेकंड रो आपण एलिमिनेट केला होता आणि फर्स्ट कॉलम म्हणून इथे A32 आणि A33 असं राहील. म्हणून A32 आणि A33 याला सॉल्व करायचं आहे. सॉल्व केल्यानंतर इथे कोणती तरी व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. पुन्हा आता M12च्या ऐवजी इथे C21 असं राहील. C21 म्हणजे कोफॅक्टर ऑफ A21 आणि ते राहील -1ला पॉवर 2+1. तुम्ही इथे असं तुम्हाला लिहावं लागेल परीक्षेमध्ये कोफॅक्टर ऑफ A12 हे जे वर लिहिलेलं आहे या पद्धतीने. मी इथे डायरेक्ट लिहिलेलं आहे. C21 म्हणजे कोफॅक्टर ऑफ A21 ते राहील -1ला पॉवर 2+1 M21. आता इथे -1ला पॉवर 3 आहे म्हणजे ऑड पॉवर आहे म्हणून निगेटिव्ह होईल म्हणून इथे -M21 असं मिळेल. त्यानंतर आता आपल्याला इथे M21 नंतर M22 हे आहे मायनर ऑफ A22. A22चा मायनर म्हणजे सेकंड रो आणि सेकंड कॉलम एलिमिनेट करायचं आहे. मग सेकंड रो आणि सेकंड कॉलम एलिमिनेट केला तर A11 A13 असं राहील आणि A31 A33 राहील. म्हणून आपण लिहू इथे A11 A13 A11 A13 त्यानंतर A31 आणि A33 A31 आणि A33 असं मिळेल. आपण A22 काढलेला आहे म्हणजे सेकंड रो आणि सेकंड कॉलम एलिमिनेट केलेला आहे म्हणून 1 2 3 4 हे 4 एलिमेंट्स त्यामध्ये राहतील. याला आता सॉल्व करायचं आहे इथे. पुन्हा आता इथे M22 वरून कोफॅक्टर ऑफ A22 म्हणजे C22 आणि ते राहील -1ला पॉवर 2+2. इथे M22 -1ला पॉवर 4 म्हणजे म्हणजे इथे इव्हन पॉवर आहे म्हणजे पॉझिटिव्ह येईल म्हणून प्लस M22 असं मिळेल. आता इथे M23 याचा अर्थ मायनर ऑफ A23 सेकंड रो थर्ड कॉलम. इथे पहा सेकंड रो थर्ड कॉलम. सेकंड रो आणि थर्ड कॉलम आपण एलिमिनेट केलं तर आपल्याला मिळेल A11 A12 A31 A32. सेकंड रो थर्ड कॉलम म्हणजे इथे हा रो कॅन्सल होईल, हा एलिमिनेट होऊन जाईल. A11 A12 असं लिहिता येईल म्हणून इथे आपण लिहिणार आहे A11 A12 आणि त्यानंतर A31 A32. पहा इथे सेकंड रो थर्ड कॉलम A11 A12 A31 A32. आता याला सॉल्व करायचं आहे. त्यानंतर C23 लिहायचं आहे कोफॅक्टर ऑफ A23 ते राहील -1ला पॉवर 2+3 आणि इथे M23 -1ला पॉवर 2+3 म्हणजे 5 येते म्हणजे इथे ऑड पॉवर आहे म्हणजे निगेटिव्ह होईल म्हणजे -M23 असं होऊन जाईल. आता इथे पहिले आपण A11 A12 A13 चे मायनर्स काढले, नंतर A21 A22 A23चे मायनर्स काढले. आता मायनर्स काढायचे आहेत A31 A32 आणि A33 असे 9 मायनर्स राहतील यामध्ये. आता मायनर ऑफ A31 म्हणजे M31. तिसरा रो पहिला कॉलम एलिमिनेट करायचा आहे
तिसरा रो आणि पहिला कॉलम एलिमिनेट करायचं आहे. शिल्लक उरलेले एलिमेंट्स राहतील A12, A13, A22, A23 हे आपण घेणार आहे. इथे A12, A13, A22, A23 असं मिळेल. आता याला सॉल्व करायचं आहे. सॉल्व करताना हा प्रॉडक्ट आधी घ्यायचा न त्यातून हा मायनस करायचा. त्यानंतर आता M31 वरून तुम्हाला कोफॅक्टर ऑफ A31 म्हणजे C31 मिळेल. म्हणून -1ला पॉवर पुन्हा आता इथे 3+1, इथे M31 -1ला पॉवर 4 म्हणजे इव्हन पॉवर म्हणजे प्लस येईल, म्हणून इथे M31 असे येऊन जाईल. त्यानंतर आता इथे मायनर ऑफ A32, A32चा मायनर, A32 याचा मायनर म्हणजे तिसरा रो आणि दुसरा कॉलम तुम्हाला एलिमिनेट करायचा आहे. थर्ड रो सेकंड कॉलम एलिमिनेट केल्यानंतर मिळेल A11, A13, A21, A23. A11, A13 आपण इथे लिहिणार आहे. A11, A13, त्यानंतर A21, A23. इथे A32चा मायनर काढायचा आहे, म्हणून A11, A13 लिहिलं, A21, A23 असं आपल्याला मिळेल. हे सुद्धा आता सॉल्व करायचं आहे. याचा रिझल्ट इथे येईल. त्यानंतर कोफॅक्टर ऑफ A32 ते C32 राहील आणि इथे -1ला पॉवर 3+2, इथे M32 -1ला इथे ऑड पॉवर आहे, याचा अर्थ रिझल्ट मायनस येईल, म्हणजे इथे -M32 मिळेल. आता यानंतर शेवटचा जो आहे एलिमेंट A33 त्याचा मायनर ऑफ A33 म्हणजे M33. थर्ड रो आणि थर्ड कॉलम एलिमिनेट करायचं आहे. थर्ड रो थर्ड कॉलम एलिमिनेट करा. इथे मिळेल तुम्हाला A11, A12, A21, A22, A11, A12, A21, A22. याला तुम्हाला सॉल्व करायचं आहे. प्रत्येक वेळेला हा प्रॉडक्ट आधी घ्यायचा. इथे रिझल्ट मिळेल. आता इथे C33 म्हणजे कोफॅक्टर ऑफ A33 असं लिहायचं आहे तुम्हाला. परीक्षेमध्ये कोफॅक्टर्स विचारले तर हे पूर्ण तुम्हाला लिहावं लागेल. कोफॅक्टर ऑफ A11, C11, -1ला पॉवर 1+1, M11 असं पूर्ण लिहावं लागेल आणि हे M11ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली जी आहे ती इथे लिहावी लागेल. आता इथे C33 म्हणजे कोफॅक्टर ऑफ A33, -1ला पॉवर 3+3, इथे मिळते M33, -1ला पॉवर 6 आहे म्हणजे इव्हन पॉवर आहे म्हणजे पॉझिटिव्ह आहे, म्हणून इथे रिझल्ट ॲज इट इज राहील M33. हे झाले मायनर्स आणि कोफॅक्टर्स. आता यानंतर असं सुद्धा विचारलं जाते, राईट मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स. आता इथे आपण मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स ऑफ एलिमेंट्स हे जर आपल्याला लिहायचं असेल तर ते सीने डिनोट केलं जाईल आणि तो जो मॅट्रिक्स राहील तो राहील C11, C12, C13, C21, C22, C23, C31, C32, C33 हा राहील मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. ह्याच्या आपण C11, C12 ह्याच्या व्हॅल्यूज काढल्या. ह्या सगळ्या व्हॅल्यूज यामध्ये लिहायच्या आहेत. हा आहे मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स. आता यानंतर एक पुन्हा आहे यामध्ये मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स वरून आपल्याला लिहायचं आहे इथे ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स ए. मॅट्रिक्स एचा ॲडजॉइंट
त्याला इन शॉर्ट ADJ म्हणजे ॲडजॉईंट ए असं लिहितात. आणि ॲडजॉईंट ऑफ ए काढणे याचा अर्थ मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर जो आहे त्याचा ट्रान्सपोज घेणे. म्हणजे ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स ए इज ADJ अँड इट इज द ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर. मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टरचा ट्रान्सपोज राहील. ह्या पद्धतीने आपल्याला ॲडजॉईंट ऑफ ए मिळेल. म्हणून आता इथे आपण सगळ्या एलिमेंट्सचे मायनर्स, त्यानंतर त्यांचे को फॅक्टर्स, नंतर मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर हा लिहिला. नंतर ॲडजॉईंट ऑफ द गिवन मॅट्रिक्स म्हणजे ॲडजॉईंट ऑफ द मॅट्रिक्स ए, दिलेला मॅट्रिक्स ए आहे याचा ॲडजॉईंट म्हणजे ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स ए म्हणजे ADJ ए असं लिहिलं आपण. आणि ते आहे ट्रान्सपोज ऑफ सी म्हणजे मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर. ट्रान्सपोज काढत असताना रोचे कॉलम आपल्याला करायचे आहेत, म्हणून याला जर लिहायचंच असेल तर ते या पद्धतीने लिहिलं जाईल. इथे मॅट्रिक्स C11 C12 C13 हा आपल्याला असा घ्यावा लागेल. C11 C12 C13 म्हणजे हा जो रो आहे तो आपण इकडे कॉलम म्हणून लिहिलेला आहे. C21 C22 C23 हे C21 C22 C23 असं मिळेल. त्यानंतर C31 C32 C33 आहे. इथे C31 C32 C33 असं मिळेल. म्हणजे आपण रोजचे कॉलम केले, याला म्हणतात ट्रान्सपोज ऑफ द मॅट्रिक्स. आणि हे आपल्याला देईल ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स. इथपर्यंत आपण ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स काढलेला आहे. आणि याचा यूज आपल्याला पुढे इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स बाय ॲडजॉईंट मेथडमध्ये करायचा आहे.